मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक घटनेचा, प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक गोष्टीचा आणि स्वतःचा स्वीकार करणं फार महत्त्वाचं आहे. स्वीकाराच्या माध्यमातून आयुष्यामध्ये खूप सहजता निर्माण होते. आता प्रश्न पडला असेल अनेकांना, अरे कसा स्वीकार करायचा? माझं म्हणणं आहे, कोणत्याही सिच्युएशनमध्ये, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची घटना, कोणत्याही लेवलची घटना घडली, तिचा पहिल्यांदा स्वीकार केला पाहिजे. कारण स्वीकार केल्यानंतर जे निर्णय होतात ना, ते होशपूर्ण निर्णय होतात. अनेक म्हणतात, अरे कसं स्वीकार करायचा? मित्रांनो, स्वीकार केल्या व्यतिरिक्त पर्याय आहे? कारण ती घटना घडली आहे. एखादा व्यक्ती समोर आला, तो आपल्याला काहीतरी बोललाय, तर तो बोललाय, ते रिवाइंड नाही होऊ शकत. त्यामुळे तो बोलला हे स्वीकार करा. त्याने आपल्याला मारलं हे स्वीकार करा. घरात चोरी झाली हे स्वीकार करा. मी काय सांगतोय समजून घ्या. मी हे सांगतोय की स्वीकार करा. मी हे सांगत नाहीये की त्यावर तुम्ही काही ऍक्शन घेऊ नका. तुम्हाला ऍक्शन जी घ्यायची ती घ्या, पण स्वीकार करा. मग जर ऍक्शन घ्यायचीच आहे तर स्वीकार का करायचं? कारण स्वीकार केल्यानंतर त्या ऍक्शन होशपूर्ण होतील. उदाहरण सांगतो. तुम्ही तुमच्या रात्री घरामध्ये झोपलेले आहात आणि घरामध्ये झोपल्यानंतर तुम्हाला थोडा आवाज येतो आणि तुमच्या लक्षात येतं घरात चोर शिरलाय. आता घरात तर चोर शिरलाय आणि इथं आपण सांगतोय की स्वीकार करा. मग आता काय केलं पाहिजे? काही लोक गमतीने म्हणतात, आता चोर शिरलाय, स्वीकार करा. चोर शिरलाय, द्या त्याला सोनं नाणं काढून. मी काय करा, काय ऍक्शन घ्यायची हे मी सांगत नाहीये. मी सांगतोय चोर शिरला ना, स्वीकार करा. मग आता चोर घरात शिरला, तुम्ही जर त्या गोष्टीचा स्वीकार नाही केला तर काय होईल समजून घ्या, आणि स्वीकार केला तर काय होईल समजून घ्या. घरामध्ये चोर शिरला आणि तुमच्या आपल्या मनाने त्याला विरोध केला. अरे चोर शिरायला नको होता, चोर शिरायला नको होता. घरात चोर शिरला, चोर शिरायला नको होता. कसं शिरला? अरे चोर 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 चोर. लगेच डोक्यात काहीतरी पडेल, आपण चक्कर येऊन पडू. कारण आपण विरोध केला. चोर शिरायला नको होता, आपण त्या गोष्टीचा अस्वीकार केला. कसा शिरला तो, आणि त्यामुळे आपले जे ऍक्शन, अरे चोर 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 चोर, डोक्यात काहीतरी पडेल, तो मारेल, आपण बेशुद्ध पडू, काहीतरी होईल. पण आता जर घरामध्ये आवाज आला आणि घरात लक्षात आलं चोर शिरलाय, पहिल्यांदा मनोमन स्वीकार करा, अरे घरात चोर शिरलाय, घरात चोर शिरलाय. काय करता येऊ शकतं? हालचाल करायला नको. मागची खिडकी उघडी असेल का? आपण अचानक उठून मागच्या खिडकीत जर आवाज दिला तर शेजारची जागी होतील का? अरे मी मोबाईल कुठं ठेवला होता? माझ्या अवतीभोवती मोबाईल असेल का? शेजारच्यांना डायल करता येईल का? चोर त्या समोरच्या रूममध्ये काहीतरी आवाज येतोय, मग आपण उठून पटकन दरवाजा लावू शकतो का? त्याला रूममध्ये कोंडू शकतो का? काय करता येऊ शकेल? स्वीकार केल्यानंतर जो निर्णय होईल, जो विचार होईल, ज्या ऍक्शन होतील त्या होशपूर्ण होतील. त्यामुळे काय करायचं आणि काय करायचं नाही, ऍक्शन काय घ्यायची आणि काय घ्यायची नाही, यावर मी बोलत नाहीये. मी हे बोलतोय, पहिल्यांदा त्या गोष्टीचा मनोमन स्वीकार करा आणि नंतर काय निर्णय घ्यायचा, काय कृती करायची ते ठरवा. मी एका गल्लीत गेलो, एका कॉलनीत गेलो आणि एक व्यक्ती मला भेटला. उदाहरण म्हणून कन्सिडर करा की त्याची माझी दुश्मनी आहे, आणि त्याच्या कॉलनीमध्ये गेलो आणि तो मला भेटला, त्याचा मला धक्का लागला. मला त्याचा धक्का लागल्यामुळं त्यांनी खणखण घेतली, एक मला खणखण कानामाग मारली, एक वाजवली. वर्स्ट कंडिशनमध्ये म्हणतोय. आता तुम्ही म्हणाल स्वीकार करा आणि दुसरा गाल पुढं करा. मी असं म्हणत नाही स्वीकार करा आणि दुसरा गाल पुढं करा. मी काय सांगतो, त्यांनी मला मारलं तर मी अस्वीकार केला. अरे त्यांनी कसं मारलं, मी त्याला मारलं. लक्षात आलं मी त्याच्या गल्लीत होतो, हे सगळे अवतीभोवतीचे लोक त्याचेच होते आणि माझा कार्यक्रम झाला. पण मी जर त्यांनी मला मारलं, मी पहिल्यांदा स्वीकार केला, यार त्यांनी मला मारलं, आता काय करायचं? हा त्याचा एरिया आहे, त्याची गल्ली आहे, त्याचे लोक आहेत, इथं त्याला विरोध करण्यात मजा नाही आहे. मग वेळ जाऊ देऊ, आपण बघू आपण काय करता येऊ शकेल. मग आपण पत्रकारांना सांगायचं का? तो राजकीय माणूस आहे, मग पत्रकारांना सांगून हा विषय वाढवायचा का आपण नंतर जाऊन काही लोकांना घेऊन यायचं? स्वीकार केल्यानंतर होशपूर्ण डिसिजन होतील आणि त्या डिसिजनच्या माध्यमातून आपल्याला जसा पाहिजे तसा आउटपुट त्यातून मिळेल. त्यामुळे पहिल्यांदा स्वीकार करा. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अरे मृत्यू झालाय, पहिल्यांदा स्वीकार करावा लागेल. त्याचा मृत्यू झालाय, तो आपल्याला सोडून गेलाय, आता काय करायचं? त्याचा मृत्यू झालाय, ती गोष्ट आपल्याला स्वीकारावं लागेल. आपण काहीच करू शकत नाही. असं व्हायला नको होतं, अरे नको होतं, पण ते झालंय, तो भूतकाळ झालाय, तो आपण बदलू शकत नाही. म्हणून स्वीकार करून आयुष्यात पुढे जायला पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून मी हा सांगण्याचा प्रयत्न केला की स्वीकार करणं किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणतीही घटना असू द्या, कोणतीही व्यक्ती असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, कशीही परिस्थिती असू द्या,
जे काही झालं ना त्याचा स्वीकार करणं आणि त्यानंतर आता काय कृती करायची, आता काय ॲक्शन घ्यायची याचा विचार करून आयुष्यात पुढे चालू ठेवणं, हेच खरं महत्त्वाचा विषय आहे. म्हणून स्वीकार करा, स्वीकार करा आणि स्वीकार करा. थँक्यू.